नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी त्या योजनांची समर्पकपणे पूर्तता केली जात नाही. योजना कागदावरच राहत आहेत. यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आला असला तरी दखल घेण्यात आलेली नाही. कामगारांसाठी घोषणा करण्यात आलेल्या योजनांची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडू असा इशारा कर्नाटक राज्य संयुक्त बांधकाम कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन देण्यात आला. यावर्षी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद मिरवणूक एकाच दिवशी आली आहे. या दरम्यान दोन्ही समाजांमध्ये कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत, तसेच दोन्ही मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात या उद्देशाने बेळगावमधील मुस्लिम बांधवांनी रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ईद ए मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री अंजुमन हॉलमध्ये झालेल्या मुस्लिम संघटनांच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आयुष्यमान भव या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य अभियान योजनेचा शुभारंभ खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील बीम्स महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीम्सचे संचालक डॉक्टर अशोक शेट्टी होते. प्रमुख उपस्थितीत म्हणून खासदार इराण्णा कडाडी होते. मंगळूर जिल्ह्यातील बेळतंगडी तालुक्यातील धर्मस्थळ गावामध्ये 11 वर्षापूर्वी सौजन्या हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयितांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुनर्चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन श्रीराम सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे शिरस्तेदार SM परगी यांना देण्यात आले. नैऋत्य रेल्वेची विभागीय बैठक मंगळवारी हुबळी येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीला रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर उपस्थित होते. नैऋत्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेली विकास कामे, त्याचबरोबर प्रवाशांच्या मागण्या याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निपा या विषाणूचे काही रुग्ण आढळल्याने तसेच 2 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाल्याने केरळमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 2 जणांच्या मृत्यूला केरळ सरकारने बुधवारी दुजोरा दिला. या आजारावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने विशेष उच्च पातळी बैठकीचे आयोजन केले होते. GSS कॉलेजकडून रोटरी क्लब ऑफ मिडटाउन बेळगाव यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शालोपयोगी वह्या, पुस्तके GSS कॉलेजकडून क्लबकडे सुपूर्द करण्यात आली. SKEचे चेअरमन किरण ठाकूर यांच्या हस्ते रोटरीचे अध्यक्ष सतीश नाईक यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. किरण ठाकूर यांनी रोटरी क्लब ऑफ मिडटाउनने चालवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचे काम रोटरी क्लब ऑफ मिडटाउन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य BL मजुकर व रोटरीचे सदस्य उपस्थित होते. शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील पथदीप दिवसाही सुरू ठेवण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून घडत आहे. अनेक वेळा महानगरपालिकेच्या पथदीप विभागाकडे तक्रार करून देखील यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पथदीप कंत्राटदारांचा मनमानी कारभार सुरूच असतो. टिळकवाडी परिसरात अनेक ठिकाणी दिवसा पथदीप सुरू ठेवण्यात असल्याचे निदर्शनास येत आहे. तारीहाळ येथील पावनक्षेत्र बडेकोळ मठात श्रावण मासानिमित्त आयोजित रथोत्सवाला बुधवार दिनांक 13 पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेनिमित्त बुधवारी सायंकाळी तारीहाळ व मास्तमर्डी येथील पालख्यांचे आगमन मठामध्ये झाले. बडेकोळ मठात श्रावण महिन्यानिमित्त रोज विविध कार्यक्रम सुरू आहेत. दर सोमवारी अभिषेक व इतर धार्मिक विधी करण्यात आला. नावगे गावचे जागृत रामलिंग देवस्थान या देवस्थानच्या मंदिरात गेल्या काही दिवसांपूर्वी नव्याने रंगकाम करण्यात आले. या मंदिराचा कळस आकर्षक असा असून या कळसावरती विविध ऋषीमुनी व देवतांच्या मूर्त्या आहेत. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात हे मंदिर सर्वांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सोमवारी गावकऱ्यांच्या वतीने या कळसाचे विधिवत पूजन करण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि जानकी सेवा संघातर्फे बेळगाव शहरातील लिंगराज कॉलेज सभागृहात विद्यार्थ्यांसाठी जागतिक आत्महत्या नियंत्रण दिनाबद्दल जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर उत्तम शेलार, गिरिजा हिरेमठ, डॉक्टर गीता,
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शिवानंद मास्ती होळी व इतर उपस्थित होते. 2 दिवसापूर्वी रेल्वेमध्ये मध्य प्रदेश खंडवा येथील काही तरुण प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. त्यांना तातडीने बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज माजी महापौर विजय मोरे यांनी त्या तरुणांची विचारपूस करून तब्येतीची चौकशी केली. DYC भरतेश हायस्कूलचे कुमार आर्थन डोंगळे व करण केसरकर या विद्यार्थ्यांचे शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत 75 किलो व 45 किलो वजनी गटात या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांची या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून या विद्यार्थ्यांना त्यांचे जुडो कोच रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी, त्यांचे आई वडील, शाळेचे शारीरिक शिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक SN अक्की यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत आहे. हुक्केरी तालुक्यात 42 शाळा खोल्या निर्माण करण्यास मंजुरी मिळाली आहे. यापैकी 14 खोल्या निर्माण झाल्या असून शहाबंदर येथील शाळा खोलीचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांनी दिली. त्या शाळा खोलीचे उद्घाटन करून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द्राक्षायणी पाटील होत्या. अथणी शहरातील ऐतिहासिक तलाव विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचना अथणी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना आमदार लक्ष्मण सौदी यांनी केली. यावेळी त्यांनी नगर परिषदेतर्फे शहरातील तलावांच्या स्वच्छतेच्या कामाची पाहणी करून ते बोलत होते. प्रभाग क्रमांक 42च्या व्याप्तीत येणाऱ्या भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील ब्लॅक स्पॉट पूर्णपणे हटवण्यात आले असून त्या ठिकाणी फलक उभे करून फुलांची रांगोळी देखील घालण्यात आली आहे. या मोहिमेसाठी नगरसेवकांसह महानगरपालिका आरोग्य निरीक्षकांनी परिश्रम घेतले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.